हे तुमच्याकडे एक दिवस सात 8 घंटे आज 6 लोग उभे 8 घंटे हो गए. चावी नाही आहे. नाही तू अगोदर द्यायचा आम्हाला ब्रेक झाल्यावर जरा काम बंद ठेवायला सांगा. खालचं काम चालू आहे. ओ पी आहे आवाज देना काम सचिन इधर आवाज से काम बंद करने. सचिन इधर आवाज मत करो. कुछ साइलेंट अभी सर बोला. अरे चलेगा. नाही इथून आवाज दे ना. इथून खालून अरे इथं आवाज दे ना. सचिन आवाज दे ना. जाल ठीक आहे. जालना येथे ते अजून जोरात करायला लागेल. हा मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या उपोषणाची आंदोलनाची दखल घेऊन किंबहुना त्यांची जी मागणी होती की जे महसुली किंबहुना इतर ज्या काही नोंदी निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्या नोंदी जुन्या नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी दाखला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची होती. त्याप्रमाणे आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक आम्ही निर्णय घेतला की ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे किंबहुना त्याची पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठीत केली. त्याच्यामध्ये 5 सदस्यांची कमिटी आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी 5 लोकांची समिती गठीत केलेली आहे आणि एकंदरीत ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक इतर नोंदी ज्या निजामकालीन आहेत याची तपासणी करणं पडताळणी करणं आणि त्याचा एक एसओपी तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल. आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे 1 महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल, अहवाल सादर करेल आणि जेणेकरून ज्यांच्याकडे नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील, त्यांचा फायदा होईल आणि त्यासाठी आपले अधिकारी जे आहेत किंवा ही समिती जी आहे ही संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील. मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संपर्क साधेन आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम ही निवृत्त न्यायाधीशांची समिती काम करेल. अशा प्रकारचे 2 निर्णय आपण केलेत. आज GR देखील त्याचा काढला जाईल. ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत
निजामकालीन त्यांना कुणबी दाखले देण्याचा जी.आर. देखील काढला जाईल आणि ही निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे ती देखील या ठिकाणी गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझं एवढीच विनंती आहे मनोज जरांगे पाटील यांना की ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना मनामध्ये ठेवून गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. मी देखील त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधलेला आहे आणि आता देखील मी काल परवा देखील त्यांच्याशी बोललो. त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये देखील बोललो की यामध्ये आपण मार्ग काढूया. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. सरकार या बाबतीमध्ये पूर्ण सकारात्मक आहे. म्हणून तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील आपण कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते हायकोर्टामध्ये 12-13% कायम राखलं गेलं. परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी ते आरक्षण रद्द झालं आणि म्हणून त्यावर देखील आपण काम करतोय. आज एवढंच मी आपल्याला सांगेन की जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं रद्द झालेलं आहे ते पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं ही सरकारची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि मी यापूर्वी देखील भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे की त्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी त्या ठिकाणी आपल्या निर्णयामध्ये दाखवलेल्या आहेत, ज्या काही म्हणजे मराठा समाज मागास, सामाजिक आर्थिक मागास हे आपल्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे होतं त्यावेळेस दुर्दैवाने तशा प्रकारचं काम झालं नाही आणि त्यामुळे मी आता त्या कुणावर टीका करू इच्छित नाही. परंतु आज जे कोणी टीका करतायत त्यांच्या काळामध्येच हे आरक्षण मराठा समाजाचं रद्द झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मी टीका न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे आमच्या सरकारची आहे. आणि त्यासाठी जी काही प्रक्रिया करायची आहे कायदेशीर न्यायालयीन लेखीन टास्क फोर्स आपण केला आहे. हरीश साळवे साहेबांसारखे तज्ज्ञ वकील आहेत, अनेक वकील त्या टास्क फोर्समध्ये आहेत. त्याचबरोबर जो डेडिकेटेड आयोग आहे तो देखील यावर काम करतोय. आणखी जे काही करायचं आहे ते पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून केलं जाईल. त्यासाठी आमच्या बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहेत. संबंधित जे कोणी यामध्ये आवश्यक मदत करू शकतात त्यांची देखील मदत आम्ही घेतोय. आणि टिकणारं मराठा आरक्षण देईपर्यंत आमचं सरकार स्वस्थ बसणार नाही हा शब्द आहे माझा. आणि या संपूर्ण जी काही दुर्घटना झाली, जालन्याची लाठीचार्ज झाला, त्या संदर्भात देखील त्याच दिवशी आम्ही संबंधित एसपी पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली केली. सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्याचबरोबर ऍडिशनल एसपी जिल्ह्याच्या बाहेर, संबंधित डीवायएसपी जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवलं. विभागीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांना त्यांचं निलंबन केलं आणि पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. घटनेची झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यासाठी आपले लॉ अँड ऑर्डरचे ऍडिशनल डीजी सक्सेना स्वतः त्या भागामध्ये उपस्थित राहून माहिती घेत आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. खरं म्हणजे त्याबद्दल मी खंत व्यक्त केली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या घटनेच्या बाबतीत जाहीरपणे क्षमा मागितलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर राखणं हे आमचं काम आहे. कारण यामध्ये मी एवढंच सांगेन की मराठा समाजाच्या लाखांचे मोर्चे निघाले परंतु कुठेही कधी गालबोट लागलं नाही. आता या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून कोणी राजकारण करू नये. मराठा समाज आपला एक मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण देण्यासाठी सर्व जे काही विरोधी पक्ष आहेत, सत्ताधारी मंडळी आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते देण्यासाठी सहकार्य नक्की करावं एवढीच माझी विनंती आणि आव्हान आहे. जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी असं म्हटलेलं की कुणबी मराठा हे जे काही प्रमाणपत्र पुरावे हवे असतील तर ते पुरावे माझ्याकडे आहेत, मी सरकारला द्यायला तयार आहे. सरकारने 1 महिनाभर जास्त वेळ
काढू नये, लवकरात लवकर त्यावरती निर्णय घ्यावा. पुरावे पाहिजे तर आम्ही देतो. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलाही निर्णय घेताना त्याचे संपूर्ण परिणामांचा विचार करून घ्या. ते घेतलेला निर्णय टिकला पाहिजे आणि म्हणून त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांनी पुरावे, आता निवृत्त न्यायाधीशांची कमिटी आपण अपॉइंट केलेली आहे, त्यांच्याकडे निश्चितपणे द्यावेत. आणि आम्हालाही जे काही माहिती जिथून घ्यायची आहे, आपली संपूर्ण अधिकारी त्यातून माहिती घेतील. आणि आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाची देखील काळजी आहे आणि म्हणून त्यांना आव्हान आहे, विनंती आहे की त्यांनी देखील याचा विचार करावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कुठलंही सरकारच्या मनामध्ये दुसरी भूमिका नाही, हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, स्पष्टपणे सांगतो की मराठा समाजाला, आता ते फक्त मराठवाड्यातल्या कुणबी समाजाला, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी समाजाचं कुणबी दाखला मिळण्यासंदर्भातलं आंदोलन आहे, पण त्याच्यावर देखील आपण निर्णय आज घेतलेत. परंतु मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सर, पण त्यांची जी मागणी आहे की आदेश आणि त्यांना विनंती माझी आहे की त्यांनी जे सुरू ठेवलेलं आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारला सहकार्य करावं. शेवटी आम्ही यापुढे देखील या विषयासाठी एकत्र येणार आहोत, भेटणार आहोत. त्यामुळे सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची. त्यामुळे त्यांचंही मनोज जरांगे पाटील यांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी इतके दिवस जे काही आंदोलन केलेलं आहे आणि त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आणि म्हणून त्यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं. सरकार पूर्णपणे त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी आहे. आज की कैबिनेट बैठक में जालना में जो मनोज जरांगे पाटिल मराठा समाज के कार्यकर्ता, उन्होंने आंदोलन शुरू किया है, वो अनशन पे बैठे हैं और उसकी चिंता सरकार को है. इसीलिए उन्होंने आंदोलन पीछे लेकर हॉस्पिटलाइज होना, उपचार लेना, इसके लिए हमारे मंत्री जी वहां गए थे, उन्होंने भी कोशिश की. और आज जो उनकी जो मांग थी कि जिनके पास कुणबी प्रमाण पत्र जिसमें महसूली शैक्षणिक जिसमें नोंद है और वो निजामकालीन पुरानी नोंद हो, उसको ये कुणबी प्रमाण पत्र मिलना चाहिए, ऐसी उनकी डिमांड थी. और निश्चित रूप से आज कैबिनेट की बैठक में सरकार ने निर्णय लिया है कि जिनके पास पुराने दस्तावेज है जो निजामकालीन हो, तो ऐसे लोगों को कुणबी प्रमाण पत्र देना चाहिए, ये निर्णय लिया. इसके बावजूद एक रिटायर्ड जस्टिस संदीप शिंदे जी, इनकी अध्यक्षता में एक उच्च स्तरीय समिति गठित की गई है और वो भी इस पर काम करेगी, उसकी पड़ताल की जांच करेगी और जो भी त्रुटियां हैं वो देखेगी और 1 महीने में अपना रिपोर्ट सरकार को पेश करेगी. हमारे अधिकारी भी ये जो पहले जो कागजात है निजाम के समय के, उस पे काम करेंगे. मैं भी खुद वहाँ के मुख्यमंत्री जी से बात करूंगा ताकि वहाँ के जो लोग हैं जिनके पास पुराने प्रमाण पत्र है, पुराने कुछ दस्तावेज है, उसके मुताबिक उनको कुणबी प्रमाण पत्र देना आसान हो जाएगा. और इसलिए ये जो उन्होंने अनशन किया है उसमें जो दुर्भाग्यपूर्ण घटना घटी है, लाठीचार्ज हुआ है, इसके लिए भी सरकार ने वहाँ के एसपी को छुट्टी पर भेज दिया है, वहाँ के एडिशनल एसपी को वहाँ से निकाल दिया है, विभागीय पुलिस अधिकारी को निलंबित कर दिया है, पुलिस महासंचालक उसकी जांच कर रहे हैं, एडिशनल डीजी लॉ एंड ऑर्डर वहाँ पर खुद वहाँ बैठकर पूरा जायजा ले रहे हैं और जो भी दोषी पाए जाएंगे उसके ऊपर कड़ी कार्रवाई भी करेगी सरकार. और इसलिए अभी मेरी अपील है
ये मनोज जरंगे पाटिल जी को कि ये आपका जो अनशन है वो पीछे लेकर सरकार को सहयोग करे और हमें उनकी तबीयत की भी, आरोग्य की भी चिंता है और सरकार पूरी तरह से मराठा समाज को आरक्षण देने के पक्ष में है। जो आरक्षण पहले देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे तभी जो दिया था वो आरक्षण हाईकोर्ट में भी कंफर्म हुआ था। दुर्भाग्यपूर्ण घटना सुप्रीम कोर्ट में जब हुआ तब सुप्रीम कोर्ट ने उसको खारिज किया है। उसे फिर से मराठा रिजर्वेशन देने के लिए सरकार कटिबद्ध है। सरकार पूरी तरह, सरकार की भूमिका साफ है और इसलिए जो जो भी करना पड़े प्रक्रिया वो सरकार करेगी। कांद्याचं जे आज कॅबिनेट मध्ये आज हाही निर्णय घेतला की कांद्याचं जे अनुदान आहे जवळपास 4,65,000 शेतकऱ्यांना देण्याचं 350 रुपयाप्रमाणे जवळपास 400 कोटी रुपये यांना देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला आणि एका क्लिकवर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना आता पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना देखील आम्ही दिलेला शब्द जो आहे हा पाळलेला आहे, त्यांना दिलासा मिळेल। त्याचबरोबर जे आता काही ठिकाणी पाऊस कमी पडतोय, शेतकरी चिंतित आहेत आणि शेतकरी त्याबाबतीत देखील कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। शेतकऱ्यांना जे जे काही आता सध्या संकटात आहे आणि ज्या ज्या माध्यमातून त्यांना मदत करता येईल सरकार पूर्णपणे मदत करेल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील। मराठवाड्यात होणारे समिती गठीत केली, पुढची कॅबिनेट मीटिंग मुनगंटीवारांची समिती गठीत केली, पुढची कॅबिनेट जी आहे ती संभाजीनगरला मराठवाडा मुक्ती संग्रामचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि ती सुधीर मुनगंटीवार कमिटी देखील चांगले निर्णय मराठवाड्यातल्या जनतेसाठी जे घेता येतील ते सरकार त्या ठिकाणी घेईल। मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचं काम सरकार करेल, कारण मराठवाड्यातल्या लोकांचा मोठा त्याग या ठिकाणी आहे, तो विसरणार नाही आणि त्यांच्याबरोबर सरकार पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्या बाबतीत आजही आजच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। चॅनलवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि सायबरसाठी सुद्धा 837 कोटी रुपयाचा प्रकल्प जो आहे राज्य सरकारने निर्णय घेतला। सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर झाला पाहिजे आणि पूर्णपणे आपली जी सिस्टीम आहे सिस्टीम ॲडव्हान्स सिस्टीम तयार झाली पाहिजे, जेणेकरून या सायबर क्राईममधून लोकांची होणारी फसवणूक, दाखल होणारे गुन्हे त्याचं प्रमाण कमी होईल आणि मोठ्या प्रमाणावर या राज्यातल्या लोकांना, नागरिकांना दिलासा मिळेल। सीएम साहब कल आपने एक ट्वीट किया था, सीएम साहब कल आपने एक ट्वीट किया था कि भारत नाम को लेकर पहले तो भारत नाम से क्यों एलर्जी है सबको? भारत हे आपलं हिंदी मराठी नाही, अरे आपण भारत माता की जय म्हणतो ना, आणि त्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी देखील भारत माता की जय बोलूनच फाशीवर गेलेत, हा इतिहास आहे। त्यामुळे हे भारत म्हणण्यासाठी लाज वाटण्याचं कारण काय? कारण याला प्राचीन आपली इतिहास आहे आणि म्हणून भारत हे अभिमानाने नाव घेतलं पाहिजे। जर प्रधानमंत्री मोदी साहेब भारत हे नाव अभिमानाने घेत असतील तर त्याचं स्वागत आहे त्यांचं आणि आम्हाला देखील अभिमान आहे। भारत हे भारतवर्ष आहे आणि आपण सर्व भारताचे नागरिक आहोत। आपल्या घटनेमध्ये देखील तो उल्लेख आहे। त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं
हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. एवढंच मी या सर, प्रसंगी- सर सायबर गुन्ह्यावरती तुम्ही बोला, सायबरवरती तुम्ही बोला सर, सायबरवरती तुम्ही बोलला सर. भारत नाम का विरोध करने वाले ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. जो भारत नाम को लेकर, ये भारत हमारा स्वाभिमान है. मैं फिर एक बार कहूंगा कि भारत माता की जय बोलते हुए हमारे लाखों स्वतंत्र सेनानी जो है, नागरिक है, इन्होंने आजादी प्राप्त की है और आजादी हमें मिलने के लिए कई स्वातंत्र्य वीर देशभक्त ये भारत माता की जय कहते हुए फांसी पे गए. ये अभिमान है हमारा, ये स्वाभिमान है. और मोदी साहब ने ये जो निर्णय लिया है उसका हम स्वागत करते हैं, हमें उसका गर्व है. ये जो लोग उसकी राजनीति कर रहे हैं, जो हमारे देश की बदनामी दूसरे देश में जाके करते हैं, ये भी दुर्भाग्य है. क्योंकि हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन करने का काम हमारे प्रधानमंत्री मोदी साहब कर रहे हैं. आज जहाँ भी हमारे प्रधानमंत्री जाते हैं, वहाँ के अमेरिका जैसे बड़े राष्ट्राध्यक्ष भी उनका स्वागत सम्मान करते हैं. सभी देशों के बड़े बड़े जो प्रमुख हैं वो उनके साथ बहुत ही सम्मान के साथ, आदर के साथ बर्ताव करते हैं. और हमारा देश जो है महासत्ता की ओर ले जाने का काम प्रधानमंत्री कर रहे हैं. आज चांद्रयान जो 3 जो यहाँ पर जो मुहिम यशस्वी हुई है, ये हमारे लिए सबके लिए गर्व की बात है. दक्षिण ध्रुव में ये अभियान यशस्वी करने वाला भारत ये पहला देश है. और इसलिए ये विरोधी पार्टी जो है उनके पैरों तले जमीन खिसक रही है. ये बड़े बड़े काम हो रहे हैं, इसको उनको चिंता हो रही है कि मोदी जी के सामने कैसे हम इकट्ठा हो जाए. एक द्वेष भर, पूरी तरह एक द्वेष, एक जलन उनके दिल में मोदी जी के बारे में है. मोदी जी तो देश का विचार कर रहे हैं और ये देश की बदनामी प्रदेश में जाके करते हैं. ये कितने भी इकट्ठे होकर विरोध करे, लोगों ने तय कर लिया है जो भारत को आगे बढ़ाने वाला प्रधानमंत्री है, जो भारत का विकास करने वाला प्रधानमंत्री है, जो भारत को महासत्ता की ओर ले जाने वाले प्रधानमंत्री है, उनको 2024 में अब तक के सब रिकॉर्ड टूटेंगे और 2024 में फिर से मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे. ये देश के दुनिया ने, देश की जनता ने तय कर लिया है. सर सनातन धर्म को लेकर के कांग्रेस